लक्ष्मी बघा चिल्ड्रन्स डे बद्दल आज त्याचं शाळेमध्ये हे होतं बेस्ट त्याचा एक्सपिरियन्स लिहायचा होता. लिह वाच. My best experience. Good morning teachers and all the students. I am in a village. We plan to go to water park. Water park names Maratha Ravan and my village name is Khed district Ratnagiri state Maharashtra. And we have to go to by a bus. And in bus, so crowd is there. In the bus, almost uncles and aunties and students go to the water park. And water park is so far to the cave. Maratha Darbar is in the Dapoli in Maharashtra nearby cave. And water park go to the time is half hour because Dapoli is 15 kilometers away. And we water park. We change the clothes and we go to the water park. All family. In the family we go. My brother, my mother, my father and me. And there is what two rides? Is the 15-16 rides. Rides is the I and go each and another ride. We got the home right and we go to the home and our journey is done. But what experience? I don't understand what you write. Which experience you write? We in the water park in the village. म्हणजे आपण खेळमध्ये होतो तेव्हा आपण इथं गेलेलो मराठा दरबारला. त्याच्याबद्दल एक्सपिरियन्स. अच्छा तो एक्सपिरियन्स होता. अच्छा आणि परवा पण तू गेला होता ना शाळेच्या पिकनिकला. अच्छा तो एक्सपिरियन्स. मग कसं वाटलं तुला? आता मराठीत सांग कसं वाटलं तुला तो एक्सपिरियन्स कसा वाटला? मला एकदम मजेत. माहिती सांग जरा म्हणजे कसं काय कसं केलं. तसं तू इंग्लिशमध्ये लिहिलंयस ना तेच आता मराठीमध्ये ट्रान्सलेट कर. मी गाव होतो तेव्हा काय मी एका दिवशी गावावरून सगळ्यांनी प्लॅन केलं की आपण वॉटर पार्कला जाऊया. त्या वॉटर पार्कचं नाव मराठा दरबार होतं आणि माझ्या गावाचं नाव खेड जिल्हा रत्नागिरी सॉरी माफ करा डिस्ट्रिक्टला होतं जिल्हा रत्नागिरी स्टेटला राज्य महाराष्ट्र. आणि आपण बसने जाणार होतो आणि बसमध्ये खूप म्हणजे माणसं होती. खूप माणसांच्या ह्याला समूहाला काय म्हणतात? गर्दी. खूप गर्दी होती बसमध्ये आणि खूप सारे जण वॉटर पार्कला जाणार होते आणि ते खूप लांब होतं. ते स्थित होतं दापोली नियर बाय खेड. आणि आपल्याला तिथं जाईपर्यंत अर्धा तास लागला. जाईपर्यंत ठीक आहे. बरोबर म्हणून आपण वॉटर पार्कच्या इथं बसलो. मग आपले क्लोथ्स तर चेंज केले. क्लोथ्सला काय कपडे चेंज म्हणजे आपले कपडे बदलले. आणि आम्ही पूर्ण फॅमिली गेलो. फॅमिलीला काय आम्ही सहपरिवार वॉटर पार्क मध्ये गेलो. म्हणजे तर माझा भाऊ आई बाबा आणि मी होतो. 5-6 राईड होत्या. त्या राईड मध्ये मी सगळ्या राईड मध्ये गेलो आणि इथं जर्नी संपली. गुड छान खूप छान मस्त चांगला प्रयत्न. मंडळी आजकाल असंच आहे इंग्लिश मिडियममध्ये जाणाऱ्या मुलांचं ना सध्या हा एक प्रॉब्लेमच आहे बघायला गेलं तर. म्हणजे माझ्या मुलांच्याही बाबतीत तोच प्रॉब्लेम आहे की धड त्यांची इंग्लिश तर शिकतात नाही असं नाही पण सध्या शाळांमध्ये एक्सप्लेन करतात हिंदीमध्ये पण एक्सप्लेन करतात मराठीमध्ये पण एक्सप्लेन करतात. त्यामुळे शक्यतो मला तरी वाटते पूर्वीची इंग्लिश मिडियम ही पूर्ण प्रॉपर इंग्लिश मिडियम होती
पण आता यांचे तिन्ही भाषांचे जरा प्रॉब्लेमच आहेत मला असं वाटतंय. धड मराठी नाही, इधर हिंदी नाही आणि इंग्लिश त्यांची आता त्यांच्या शाळेची प्रथम भाषा इंग्रजी आहे. पण असो, आता काय करणार, तो त्यांचा गुन्हा नाही, तो आपला गुन्हा आहे. असो, पण छान छान चांगला प्रयत्न केलास, स्वतःच्या हातामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलास, ठीक आहे, अभिनंदन. आज काय होतं शाळेत? आज बालदिवस. बालदिवस कुणाच्या म्हणजे कुणाच्या आठवणीसाठी साजरा केला जातो? बालदिवस नाही माहिती. कोण आहे? मग शाळेत सांगितलं नाही? जवाहरलाल. भारताचे पहिले पंतप्रधान डॉक्टर जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवसानिमित्त हा दिवस साजरा केला जातो ना. आणि 3 जानेवारीला पण काहीतरी असतं ना, सावित्रीबाई फुलेंचा. काय 3 जानेवारीला त्यांनी सगळ्यात पहिली स्कूल बांधलेली वुमेन. गुड, छान छान. अशी माहिती पाहिजे मंडळी, शाळावाल्यांनी सुद्धा एक्सप्लेन करायला हवं. आता ठीक आहे, चालायचं. चला मंडळी, आज काय कुठे गेलो नाही बाहेर. बघ दक्षचा व्हिडिओ काढला. बाहेर गेलो म्हणजे एक्सरसाइज तर गेलो, आपलं रेग्युलर नित्यक्रम चालू केला आहे आणि बसलो. आता झालं जेवण वगैरे झालं आणि बसलं. तूर मंडळी, तूर भरपूर आली आपल्याला, तूर काढायची. पण ती कधी काढतात बघा, शेंगा बिंगा आल्यात त्याला प्रॉपर. हे बघा शेंगा वगैरे आहेत, आता ती काढायची. बघू काहीतरी भाजी काय आपल्याला येत नाही. समीक्षाला मी विचारलं भाजी येते का, ती बोली नाही आम्हाला येत तुरीची भाजी. बघू डाळ करता. तर चला आता झोपतो, उद्या उठतो. आज ना करणार मी मंडळी, काल पण दिवसभर नव्हतं झोपलो. आता डायरेक्ट जरा ऑफिसचं काम होतं जास्त, तेच करत होतो. पण आता जरा पाठ बोलायला लागली आहे. तुर्तास तरी आता हा व्हिडिओ इथेच थांबूया. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.